विरोधकांनी पलूस शहर केले भकास। विरोधकांनी पलूस शहराचा विकास न करता भकास करून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते दिगंबर पाटील व मंगेश येसुगडे यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे प्रभाग क्रमांक 7च्या प्रचार प्रसंगी ते बोलत होते। यावेळी उमेदवार युवा नेते मंगेश येसुगडे, दिगंबर भगवंतराव पाटील व सौ अंजनी अशोक मोरे प्रमुख उपस्थित होते। यावेळी दिगंबर पाटील म्हणाले की पलूसच्या जनतेने आम्हाला एकदा संधी द्या, त्या संधीचे आम्ही सोने करू। आमच्या प्रभागात प्रचंड विकास कामांचा अभाव आहे। प्रभाग विकासापासून वंचित आहे। या प्रभागाच्या विकासासाठी आम्हाला साथ द्या, बदल घडवू व विकासाला चालना देऊ। मंगेश येसुगडे म्हणाले की या 7 नंबर प्रभागातील आमच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी उमेदवारी करत आहेत। त्यांना जनतेच्या प्रश्नासाठी काही देणे घेणे नाही। त्यासाठी आता बदल हवा, म्हणूनच राष्ट्रवादी पक्ष महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या असे ते शेवटी म्हणाले। यावेळी अशोक मोरे म्हणाले की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला साथ द्या, आम्ही विकास करू। यावेळी या प्रभागातील महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। आज आपल्या पलूसची जी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे, त्यामध्ये आमच्या प्रभाग 7 मधील उमेदवार नगराच्या पदासाठी जोशनाताई विठ्ठलराव येसुगडे, तसेच दिगंबर दादा म्हणजे दिगंबर तानाजी पाटील, तसेच माझे मिसेस अंजनी अशोक मोरे, या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने साथ द्या। सर्व मतदार बंधूंना माझी नम्र विनंती। नमस्कार, मी भगवंत उर्फ दिगंबर पाटील। आज पलूसमध्ये जी नगर परिषदेची होऊ घातलेली निवडणूक आणि त्यासाठी आम्ही प्रभाग नंबर 7 मध्ये प्रचार करत आहे। तर गेले 9 ते 10 वर्षे येथील जे उमेदवार आहेत, जे त्यांनी आता उमेदवारी घेतलेली आहे, गेले 10 वर्षापासून त्यांनी चेहरासुद्धा या जनसामान्याला दाखवलेला नाही। त्यांची हालापेक्षा सुद्धा त्यांनी जाणलेली नाही। इथले रस्ते, गटारी यांची दैनंदिन अवस्था आहे आणि असे उमेदवार आज कुठल्या तोंडानं जाऊन जनतेला मत मागतात हेच आम्हाला कळून झालं आहे। पण या जनतेला एक सांगायचं आहे मला की या सर्वांच्या वतीनं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, एकदा बदल घडवूया, कारण हीच गरज आहे आणि हीच वेळ आहे पलूसच्या जनतेच्या विकासासाठी, भविष्याचा काहीतरी चांगलं सोय करण्याची हीच निधी आहे। आम्ही पलूसच्या जनतेला एवढीच विनंती करतो, आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा करतो। नमस्कार, मंगेश विठ्ठलराव येसुगडे। आज होऊ घातलेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार जोशनाताई विठ्ठलराव येसुगडे, दिगंबर दादा पाटील आणि अश्विनीताई अशोक मोरे या उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरत असताना, प्रभाग क्रमांक 7 मध्ये फिरत असताना केलेली त्यांची भकास कामे बघून अक्षरशः लोक आम्हाला सांगत आहेत की यांची जी 5, 7, 9 वर्षामध्ये त्यांनी फक्त पैसे खायचा व्यवसाय केलेला आहे। इथले उमेदवार आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनलेले आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टची कामं करत असताना त्यांना परत एकदा तेच उद्योग करायचे असल्यामुळं आता लोकांनी पण ठरवलेलं, आज आमच्याबरोबर प्रचारामध्ये साधारण 200 लोक आमच्याबरोबर फिरत आहेत। त्याच्यामध्ये दिगंबर दादांनी जे याच्यापूर्वी केलेली कामं आहेत, ताईंनी केलेली जी कामं आहेत, अशोक नरबांनी केलेली कामं आहेत, परत आमचे नेते निलेशभाई येसुगडे यांनी केलेली जी कामं आहेत, या कामांच्या वरती आम्ही लोकांच्या समोर जात आहोत। आज या प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिगंबरदादा, अंजनीताई आणि अशोक नरबार यांच्यामार्फत जी होणारी कामं आहेत, यामधून आम्ही लोकांकडून जोगवा मागत आहोत मतरूपी। आज आम्हाला आमच्या तिन्ही उमेदवारांना लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व यांना नगर परिषद पाठवावं, आपले घरचे उमेदवार निवडून आणावेत एवढी प्रार्थना करतो। धन्यवाद।